नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ विशेषतः त्या मातापित्यांसाठी आहे जे आपल्या मुलामुलींच्या विवाहाबाबत खूप काळापासून चिंतेत आहेत। लग्न ठरत नाही, चांगली स्थळं येतात, पण पुढे काहीच घडत नाही। बोलणी अचानक थांबतात आणि वय मात्र निघून जातं। अनेक वेळा मुलांच्या जन्मकुंडलीत पितृदोष, मंगळदोष किंवा नजरदोष असे काही अदृश्य अडथळे तयार होतात। म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे हळदीच्या गाठींनी केला जाणारा एक अतिशय सोपा, घरच्या घरी करता येणारा आणि प्रभावी उपाय। हा उपाय कधी करायचा? मुलींसाठी गुरुवार सकाळी, मुलांसाठी शुक्रवार सकाळी। आई-वडील करत असतील किंवा मुलं स्वतः करत असतील, नियम हाच आहे। लागणारी सामग्री: हळदीच्या 5 स्वच्छ गाठी, मुलीसाठी पिवळा कापड, मुलासाठी पांढरा कापड, लाल स्केचपेन, कलावा किंवा रक्षासूत्र, थोडंसं गंगाजल, नसेल तर शुद्ध पाणी। उपायाची विधी: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, देवघरासमोर शांतपणे बसा, साहित्यावर थोडं गंगाजल शिंपडा आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा। स्मरण करा, मनात प्रार्थना करा की माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊ देत। हळदीच्या गाठींवर लिहा लाल स्केचपेनने: 1. पितृदोष, 2. मंगळदोष, 3. कुंडली दोष, 4. नजरदोष, 5. अन्य दोष। पोटली तयार करा, 5ही गाठी एकत्र घ्या, त्यावर 7 वेळा कलावा गुंडाळा। गाठ मारायची नाही, फक्त घट्ट गुंतवा। मुलीसाठी पिवळ्या कापडात, मुलासाठी पांढऱ्या कापडात एकच गाठ मारून पोटली तयार करा। ही पोटली मुलांच्या कपाळाला किंवा त्यांच्या फोटोला एकदा स्पर्श करा, नंतर ती देवघरातील देवाच्या फोटोच्या मागे सुरक्षित ठेवा। उपाय पूर्ण झाल्यावर जेव्हा लग्न पक्क होईल, तारीख ठरेल, तर पोटली वाहता पाण्यात विसर्जित करा। मित्रांनो, हा उपाय श्रद्धे आणि विश्वासाने करा, योग्य वेळी नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि इतर पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर।